बॉम्ब टाकतात ना, तर ते बॉम्ब टाकल्यामुळे काय होते, हादरते ना, जमीन हादरते. काच जे असतात आपल्या याला लावलेले खिडकीला ते तडकतात आणि ते तडकले तर काय होतील, आपल्या अंगावर येऊ शकतात ना, आपल्याला लागू शकतात ना. आणि म्हणून तशा काचेच्या खिडकीजवळ राहायचं नाही. किंवा वरच्या स्लॅबचे तुकडे वगैरे पडू शकतात सिमेंटचे, ते आपल्या डोक्यावर पडू शकतात ना. आणि म्हणून त्या डोक्यावर पडू नये म्हणून आपण असं बेंचच्या खाली किंवा असं दप्तर डोक्यावर ठेवून राहायचं आहे. आणि पडदे का बरं लावायचे, आपल्या घरातला उजेड बाहेर जाऊ दिसू नये कोणाला, शत्रूला. उजेड दिसला तर काय होईल, शत्रूला वाटेल की इथे लोक आहेत, उजेड आहे म्हणजे इथं कोणतरी आहे, आणि त्या ठिकाणी ते बॉम्ब टाकतील ना. पूर्ण सगळीकडे जर अंधार असला तर त्यांना काहीच दिसणार नाही, तेवढं खूप उंचावरून टाकतात बॉम्ब, विमानातून टाकतात ना. तर अंधार जर असला तर त्यांना समजणारच नाही इथे लोक आहेत, मग अशा ठिकाणी बॉम्ब टाकणार नाही. म्हणून पडदे बंद करायचे, मोबाईलचा उजेड नाही करायचं, कोणतेही सगळे लाईट बंद करून टाकायचे. त्याच्यामुळे आपण वाचू शकतो. तो सायरन त्याच्यासाठीच असतो. सायरन वाजला म्हणजे काय, की शत्रू देश आपल्यावर हमला करणार आहे बा, सगळ्यांनी सतर्क व्हा लोकांनी, आणि ह्या गोष्टी करा. कोणत्या, लाईट बंद करणे, पडदे लावून टाकणे, मोबाईलचा वापर न करणे, काचेच्या खिडकीपासून दूर जाणे, शाळेमध्ये असलं तर ते दप्तर डोक्यावर ठेवणे किंवा बेंचच्या खाली राहणे, अशा प्रकारे आहे की नाही. त्या सूचना याच्यातून दिलेल्या आहेत तुमच्यासाठी, खास तुमच्या सुरक्षिततेसाठी. समजलं.